नमस्कार. भारत आणि अमेरिकेच्या मध्ये जे आता संबंध दुरावत चाललेत किंवा ज्या समस्या निर्माण होत आहेत त्याच्याबद्दल आपण थोडा परामर्श घेऊ. कालच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं असं जाहीर करण्यात आले अधिकृतरित्या की भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती आता जगातली 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे. म्हणजेच आपण आता जपानच्याही पुढे गेलो आहे. आणि आपले जे सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे GDP ज्याला असं म्हणतात ते 4,18,700,00,000 इतकं झालेलं आहे. आणि जपानच्या पुढे आपण गेलो. आता आपल्या पुढे 3 प्रतिस्पर्धक आहेत, एक जर्मनी, चीन आणि अमेरिका. आता 2007 सालानंतर किंवा असं म्हणता येईल 2014 सालानंतर ही प्रगती खूप वेगाने झाली आहे. म्हणजे देशात एक स्थिर सरकार आलं की देश कशा प्रगतीपथावर जातो याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपण सगळ्याच बाबतीत प्रगती करतो. आपले लष्कराच्या बाबतीतही आपली प्रगती आहे, उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सगळ्याच बाजूनी भारत हा अग्रेसर होत झाला. IT च्या बाबतीतही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही भारत हा खूप अग्रेसर आहे. आणि त्यामुळेच भारताचं हे यश ज्या आत्ता जागतिक महासत्ता आहेत, अमेरिका आहे, चीन आहे, त्यांना ते सहन होत नाही आहे. आणि त्यामुळे भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न या महासत्तेने चालवलेला आहे. आणि ते आपल्याला आता अमेरिकेच्या नुकत्याच त्यांनी काही त्यांची धोरणं जाहीर केली त्याच्यातून दिसून येतं आहे. सगळ्यात पहिलं की आपल्याला असं सांगता येईल की डोनाल्ड ट्रम्प हे जे अमेरिकन अध्यक्ष झाले आत्ता फेब्रुवारीमध्ये, तेव्हा तोपर्यंत ते भारताला आपला मित्र म्हणत होते, मोदींना आपला पर्सनल फ्रेंड म्हणत होते आणि मोदींचा उल्लेख ते माय फ्रेंड असंही करत होते. जेव्हा त्यांच्या शपथविधीला मोदी तिथे गेले नव्हते आणि त्याच्यानंतर मोदी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले तेव्हा ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या शपथविधीला नव्हतात तर आम्ही तुम्हाला खूप मिस केलं, तुमची कमी आम्हाला जाणवत होती. आणि त्यांच्या पॉडकास्टमध्ये किंवा सोशल मीडियावरनं सुद्धा ते मोदींची भरभरून तोंड भरून तारीफ करत होते. ते एक हार्ड बार्गेनर आहेत असंही ते सांगत होते. असं असताना ते सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी भारताबद्दल धोरणं काय धोरणं बदलली ते आपण पहिलं पाहूया. ते सत्तेत आल्यानंतर प्रथम त्यांनी जे अवैध नागरिक होते त्यांच्या देशामध्ये आलेले त्यांना परत पाठवायला सुरुवात केली. अर्थात हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराप्रमाणे ते करत होते. पण ज्या पद्धतीने भारत हा त्यांचा मित्र असून आणि ते स्वतः तसं समजत असून सुद्धा जे अवैधरित्या अमेरिकेत भारतीय लोक राहत होते त्यांना त्यांनी अत्यंत अपमानास्पद पद्धतीने, म्हणजे त्यांच्या पायात बेड्या, हातामध्ये साखळदंड, हाताला बेड्या पायात साखळदंड ठोकून विमानात बसून त्यांना संपूर्ण प्रवासात कुठच्याही प्रकारे हालचाल त्यांची करू न देता त्यांना परत पाठवलं. आणि याबाबत भारत सरकार काही करू शकलं नाही. अशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक केली. जसं आपण एखाद्या क्रिमिनलला वागवतो की एक हार्डकोर क्रिमिनल असतो त्याला जशा पद्धतीने आपण बंदोबस्तात पाठवतो त्या पद्धतीने या भारतीय नागरिकांना पाठवलं गेलं. तेही जाऊन दे. त्याच्यानंतर भारतावर त्यांनी आयात कर म्हणजे टॅरिफ हा जो 3.9% होता आत्तापर्यंत तो एकदम त्यांनी 26%वर नेला. आणि त्यामुळे भारताच्या निर्यातीवरही काही अंशी परिणाम झालेला आहे. सगळ्यात जास्त फटका बसला आहे तो आपल्या हिरे व्यापाऱ्यांना. तर हिऱ्याचा जो व्यापार अमेरिकेमध्ये होत होता तो असं म्हटलं जातं की साधारण 30% कमी झालेला आहे. अर्थात अमेरिका फर्स्ट असं त्यांचं धोरण आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था ही संकटात आहे आणि त्यांची अशी ठाम समजूत आहे की अमेरिकेच्या बळावर ही राष्ट्र समृद्ध होत आहेत, त्यांच्याकडे डॉलर मोठ्या प्रमाणात येतोय आणि मग अमेरिकेचा तोटा होतोय आणि त्यांचा फायदा होतोय. म्हणून ही त्यांची वैचारिक बैठक असल्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने हे सुरू केलं. आणि फक्त भारतावरच लादलं असं नाही तर इतर देशांवरही लादलेलं आहे. पण भारताचा व्यापार मुळातच कमी होता इतर देशांच्या तुलनेत, त्याच्यावर आता आणखीन परिणाम झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरी अशी एक गोष्ट होती की अमेरिकेमध्ये जी F-16 हे F-35
ही जी लढाऊ विमानं तयार होत आहेत, ज्याच्यात आपल्या भारतीय कंपनीचा म्हणजे टाटा समूहचा काही भाग आहे, त्यांची काही पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये, तर ती विमानं, लढाऊ विमानं भारताने विकत घ्यावी असा अमेरिकन सरकारचा आग्रह होता. तरीसुद्धा मोदी सरकारने राफेल विमानांची ऑर्डर दिली आणि एका महासत्तेची रिक्वेस्ट भारत धुडकावतो याचा त्यांना प्रचंड राग आलेला. अर्थात राफेल विमानांनी खूप चांगली कामगिरी केली, आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवर जो आपण विजय मिळवला आणि त्यांच्या न्यूक्लिअर जी वेपन्स ठेवली होती त्या ठिकाणावर सरळ हल्ला करून दाखवून दिलं की आम्ही पाकिस्तानला कसं नमवू शकतो. अर्थात नंतर असं उघड झालं की ती न्यूक्लिअर वेपन्स अमेरिकेच्या मालकीची होती आणि अगदी मर्मस्थळावर तिकडच्या हल्ला झाल्यामुळे आपल्या भारतीय सैन्याकडून पाकिस्तानची हवा टाईट झाली आणि त्यांनी लागोलग अमेरिकन सरकारशी संपर्क साधला. त्यांचं ते तातडीने जे रेडिएशन रोखणारं किंवा त्याचा किती उपद्रव होतं हे तपासणारं विमान ताबडतोब पाकिस्तानात आलं आणि त्यानंतर त्यांनी ताबडतोब पाकिस्तानला सांगितलं की हे आता युद्ध थांबलं पाहिजे. आणि अर्थात पाकिस्तानची तशीच इच्छा होती, कारण हे जर युद्ध भडकलं असतं तर पाकिस्तानमध्ये फार मोठा हाहाकार उडाला असता. अर्थात आपण त्यांचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केले, नासधूस केले, त्याचे 9 अतिरेकी ठिकाणं आपण उद्ध्वस्त केली आणि महत्त्वाचे जे अतिरेकी होते, जे अतिशय हार्डकोर अतिरेकी होते, त्यांचाही खात्मा केला. आणि पाकिस्तान सरकारने जी रिक्वेस्ट केली त्याला प्रतिसाद म्हणून भारताने तात्पुरता युद्धविराम केलेला आहे. पण हे मोदी सरकारकडून घोषित होण्यापूर्वीच ट्रम्प सरकारने म्हणजे ट्रम्प यांनी स्वतः त्यांच्या एक्स अकाउंटवरनं जाहीर केलं की मी या दोघांमध्ये युद्धविराम घडवून आणला, 2 देशांमध्ये. आणि हा युद्धविराम घडवून आणण्यासाठी मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही युद्धविराम केला नाही तर मी तुमच्याशी व्यापार करणार नाही. आणि त्यामुळेच दोन्ही देशांना माझं ऐकावं लागलं. आणि त्यामुळे अर्थातच आपल्या इकडच्या विरोधी पक्ष नेत्यांनी लगेचच मोदी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली की तुम्ही ही बाब आमच्यापासून का लपवून ठेवली, लोकांपासून का लपवून ठेवली. जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठच्याही प्रकारचे वाद होतात किंवा युद्ध होतात तेव्हा फक्त द्विपक्षीय पद्धतीनेच हा सोडवला जाणार अपेक्षित असताना तुम्ही अमेरिकेची मध्यस्थी कशी स्वीकारली आणि भारताला भारतीय जनतेची त्याच्यापासून म्हणजे लपवायचा का प्रयत्न केला. यामध्ये मोदी सरकारने जे म्हणजे नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी पाकिस्तानचा उल्लेख, अमेरिकेचा उल्लेखही केला नाही. आणि त्यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या लष्कराकडून आम्हाला असा प्रस्ताव आला जो आम्ही तात्पुरता मान्य केलेला आहे. पण शांतता आणि दहशतवाद हा एकत्र राहू शकत नाही. त्याचप्रमाणे पाणी आणि रक्त हे एकत्र होऊ शकत नाही. यातून पाकिस्तानला योग्य तो संदेश भारताकडून दिला गेलेला. आणि त्यानंतर लगेचच 2-3 दिवसांनी ट्रम्प यांनी असं जाहीर केलं की मी मध्यस्थी नाही केली, मी तसा प्रयत्न केला. त्यामुळे अर्थातच आपल्याकडे मोदी सरकार विरुद्ध जे काहूर उठत होतं ते आपोआप बंद झालं. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की युक्रेन रशिया वॉर जेव्हा चाललेलं होतं ते आपल्याला माहिती आहे अमेरिका ही युक्रेनच्या बाजूनी होती आणि त्यामुळे रशियाला त्यांना एकटं पाडायचं होतं. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं होतं, संपूर्ण जगाला असं आवाहन केलं होतं की रशियाशी तुम्ही कुठचाही व्यवहार करू नका. आणि त्यांनी डॉलर या करन्सीमार्फत जो व्यवहार केला जातो त्याला पूर्णपणे बंदी घातली होती. असं असून सुद्धा भारताने याकडे दुर्लक्ष केलं आणि रशियाकडून आपण कच्चं तेल मोठ्या प्रमाणात आयात केलं, त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा जगभरात पुरवठा केला, अनेक युरोपियन राष्ट्रांनाही पुरवठा केला. बरं, डॉलरच्या व्यवहारावर बंदी आलेली होती त्यामुळे हे सगळे व्यवहार हे दिरहम आणि रुपयामध्ये झाले. त्यामुळे डॉलरचा प्रश्नच आला नाही, त्यामुळे अमेरिकन करन्सीला काही किंमतच उरली नाही. आणि या व्यवहारात भारताने मोठा नफा कमवला, तसंच रशियाने देखील मोठा नफा कमवला. आता हे सुद्धा अमेरिकेला रुचलं नाही. त्यांचं शिष्टमंडळ भारतात आलं होतं, त्यांनी मोदी सरकारशी एस जयशंकर यांच्याशी सुद्धा संपर्क करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण भारताने त्याला काही प्रतिसाद न देता आपली जी नीती आहे तीच पुढे चालू ठेवली. आणि हा मोदी सरकारला हा ट्रम्प सरकारला मोठा झटका होता. त्याच्यानंतर 2023-24 मध्ये जी ग्रुप 20 G20 ही समिट झाली होती त्या मध्ये ग्रुप 20 मध्ये
भारत सरकारने आफ्रिकन युनियनला एक सदस्य बनवलं. हे त्याच्या अधिकारात होतं आणि म्हणून त्यांनी केलं. पण अमेरिकन प्रशासनाला, त्या सरकारला न विचारता आफ्रिकन युनियनला आपण G20मध्ये सामील केलं, ह्याचाही त्यांना प्रचंड राग आलेला आहे. आणि आता भारत महासत्ता बनते. त्यांना माहिती आहे सगळ्याच बाजूनी भारत प्रगती करते आणि त्यामुळे त्यांची जगावर जे वर्चस्व चाललेलं आहे ते संपुष्टात येईल आणि भारत खरोखरच महासत्ता होईल ही त्यांना प्रचंड भीती वाटते. आणि त्याला आळा घालण्यासाठीच अमेरिकन सरकार वेगवेगळे डावपेच आखायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून IMF कडून त्यांनी पाकिस्तानला $2 बिलियन कर्ज दिलं. त्याच्यानंतर अमेरिकेचं एक शिष्टमंडळ नुकतंच पाकिस्तानात गेलं आणि तिथे त्यांनी कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक तिकडे क्रिप्टोकरन्सीचा धंदा व्यवसाय सुरू करण्यासाठी करायचं ठरवलेलं आहे. आता त्यांना ती क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईनचं एक हब बनवायचं आहे. आता त्यांना माहिती आहे की पाकिस्तान हा सगळ्या दृष्टीने डबघाईला आलेला देश आहे. त्यांच्याकडे स्वतःची अर्थव्यवस्था ही अत्यंत खालती गेलेली आहे आणि तिकडे जीवनावश्यक वस्तूही मिळत नाहीत आणि जे काय मिळतात त्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. तिथे शैक्षणिक व्यवस्था चांगली नाही आहे. तिथे लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगले नाही आहे आणि तिकडे दहशतवाद तर प्रचंड प्रमाणात आहे. असं असून सुद्धा केवळ भारताला शह देण्यासाठी त्यांनी तिकडे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करायचं ठरवलं आहे. आणि त्याच्यानंतर आता असंही उजेडात आलं आहे की या धंद्यामध्ये, या व्यवसायामध्ये 60% जी भाग भांडवल आहे किंवा हिस्सेदारी आहे हे ट्रम्प कुटुंबियांची आहे. आता चायना आणि भारत यांचे संबंध जरी चांगले असले तरी चायना आणि अमेरिका यांचा 36 आकडा आहे आणि त्यामुळेच आता भारताला जर शह द्यायचा आहे तर चायनाशी हातमिळवणी करणं अमेरिकेला गरजेचं वाटते. कारण चीन हा देश पाकिस्तानचा मित्र आहे. त्यामुळे आता चीनवर त्यांनी जी 156% वगैरे टॅरिफ आकारायला सुरुवात केली होती त्याला त्यांनी स्थगिती दिली आणि चीनला आपल्या बाजूनी वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये आता जे एक बेट आहे त्या बेटावर अमेरिकेने कब्जा करायला सुरुवात केलेली आहे. हे जे बेट आहे या बेटाद्वारे अमेरिकेला तिथे त्यांचे 2900 सैनिक हे आता तळ ठोकून राहिलेले आहेत आणि त्या बेटाद्वारे तिकडचा जो खनिज संपत्तीचा साठा आहे किंवा नॅचरल गॅस तिकडे जो मिळतोय तो त्यांना मिळणार आहे आणि या बेटावर त्यांची सत्ता स्थापन झाल्यामुळे आशिया कंट्रीमध्ये कुठे युद्ध करायला त्यांना एक हवाई बेसही मिळणार आहे आणि जलमार्गही त्यांना मिळणार आहे. अर्थात बांगलादेशकडून नागरिकांकडून त्याला विरोध होतोय, पण बांगलादेशचं जे विद्यमान सरकार आहे युनूस सरकार, मोहम्मद युनूस यांनी त्यांना फ्री हँड दिलेला अमेरिकेला की तुम्ही या आणि काही करा. तसंच तिकडचा जो रोहिंग्यांचा आहे एक स्पेशल कॉरिडॉर अमेरिका बनवू पाहत आहे त्यालाही स्थानिक बांगलादेशाचा किंवा आवामी लीगचा जोरदार विरोध आहे. तरीसुद्धा आता तिकडे त्यांनी तो स्पेशल कॉरिडॉर बनवायला सुरुवात केली ज्या कॉरिडॉरमधनं रोहिंगे हे सीधे म्यानमारमध्ये जाऊन घुसखोरी करतील आणि म्यानमारवर कब्जा करायचा प्रयत्न करतील. तसंच यामुळे त्यांना चीनवरही लक्ष ठेवता येणार आहे, इराणवरही लक्ष ठेवता येणार आहे. अशा पद्धतीने भारताची कोंडी करायचा प्रयत्न अमेरिकेबरोबरच पाकिस्तान आणि चीनही करत आहेत. हे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशन तीस्ता प्रहार हे जे पश्चिम बंगालमध्ये भारत सरकारने सुरू केलेलं आहे ते बांगलादेश आणि चीनच्या विरोधातच आहे. तर आता त्यामुळे ट्रम्प सरकारला असं वाटतंय की हे असे प्रॉब्लेम्स भारताला आपण क्रिएट केले तर आता जी भारत 3ऱ्या स्थानावर आलेला आहे जागतिक अर्थव्यवस्थेच्या त्याची वाढ रोखली जाईल आणि पुन्हा त्याची घसरगुंडी येईल आणि ते खालच्या स्थानावर जाईल. पण अर्थात जोवर आपल्या देशामध्ये स्थिर सरकार आहे आणि आपण जनता बहुमताने मोदी सरकारला पाठिंबा देतो तोपर्यंत हे अशक्य आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारचा पाठिंबा आपल्या सरकारला देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. यामध्ये
नागरिक म्हणून आणि देश म्हणूनही आपलाच फायदा आहे आणि तो आपण आपल्या हातात एवढंच आहे आणि ते आपण करून दिलं पाहिजे. कारण बाकीच्या काँग्रेस प्रणित किंवा इंडिया आघाडी जी आहे ती देशाची कशी वाट लावायला बसलेली आहे ते आपण वेळोवेळी बघतच आहोत. आता जे शिष्टमंडळी आपण पाठवलेले की 7 वेगवेगळी शिष्टमंडळ जगभरात आपण पाठवलेली आहेत भारत सरकारने, याच्यात सर्व पक्षीय लोक आहेत, पण त्यात ममता बॅनर्जीच्या आघाडीचे लोक नाही आहेत. आणि काँग्रेसचे जे शशी थरूर आहेत त्यांना काँग्रेसमधूनच विरोध होता, तरीही ते भारताच्या वतीने गेलेत. त्याच्यानंतर जे आपले बाकीचे जे नेते आहेत जे असं विरोधात आहेत असं वाटतं आपल्याला, पण तेही असदुद्दीन ओवेसी सारखा माणूसही आता तिकडे विविध देशामध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे आणि त्यामुळे भारताची प्रतिमा सुधारायला मदत होत आहे. आणि हे असंच चालू राहायला पाहिजे, तरच आपला देश आणखीन प्रगती करू शकतो. आणि आता आपण पण मेक इन इंडिया हेच वापरलं पाहिजे, जास्तीत जास्त भारतीय उद्योगालाच प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जे आपले मित्र राष्ट्र आहेत, आता नुकतंच एक बातमी अशी आली होती की अमेरिकेने काहीतरी 16 कोटी का काहीतरी डॉलरचा आंबा रिजेक्ट केला. आता तो आपण एखादी देशात आणि अरब कंट्रीजमध्ये विकलाच की, म्हणजे आपलं नुकसान काही झालं नाही. असे पर्याय आपल्याला शोधता येत आहेत केवळ मोदी सरकारमुळे, आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान टळत आहे आणि भारताचं जे आर्थिक नुकसान होऊ शकतं ते टाळायला मदत होते. मोदी सरकार आणि त्यांचे सहकारी हे खूप अलर्ट आहेत, ते राहणारच आहेत. पण आपल्याकडून जी थोडीफार मदत होते की त्यांना सपोर्ट करायची, त्यांच्यावर विश्वास ठेवायची, ती आपण पार पाडली तर भारत देश हा खरोखरच आणखीन प्रगती करेल आणि आपल्या देशाची पताका खरोखरच जगभरात नंबर 1 वर फडकेल, यात शंका नाही. आपलं काय मत आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.